मागच्या वेळी कुठपर्यंत आलेलो आपण? ब्रह्म 47 पर्यंत आलेलो मला वाटतं. आठवतंय. थर्टीस. ब्रह्मापासून एक प्रकृती पासून महत्त्वपत्ती. हा. ओके. अं, हे आवरण विक्षेप झालेलं. आवरण विक्षेप हे झालेलं का? हो, हे झालेलं मला वाटतं. व्यष्टी समाप्तीपर्यंत तरी झालेलं. कोणतं? पुढे ते व्यष्टीभूत किंचित ज्ञ समष्टी इथपर्यंत जरी झालं तर आठवतं. पुढे हो, हे झालेलंच. दोरीचे होता ज्ञान होय सर्प सर्प भ्रम निरासन मग विक्षेप राहिला म्हणून तया कोण गडबड. हा. पण आवरण आणि विक्षेप ह्या एक्सप्लेन केलं होतं का मागच्या वेळी? ठीक आहे, आपण नाही वाटतं. 37 पासून घेऊ म्हणजे कंटिन्युटी पण मिळेल. हो, चालेल चालेल. तर आपण आधी हे पाहिलं की शुद्ध सत्व म्हणजे परब्रह्मापासून सृष्टी उत्पत्ती होताना पहिल्यांदा प्रकृती तयार होते. आणि त्या प्रकृती ची त्यात जे ब्रह्माचं प्रतिबिंब, त्याला जीव म्हटलंय, हे पाहिलेलं आपण. आता ते प्रतिबिंब असल्यामुळे जसं आपण मागच्या वेळी पाहिलं ते की घड्यात पाणी आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडल्यावर तो सूर्य एवढूसा आहे असं वाटतं, किंवा त्या घड्यापुरताच आहे असं वाटतं. तसं तिथे जीव अशी अ, प्रतीती वाटते त्या मूळ प्रकृतीत. जेव्हा ईश्वराचं प्रतिबिंब पडतं त्याला जीव म्हटलं. आता अं, आणि घड्याच्या आत म्हणजे लिमिटेड असल्यामुळे ते पराधीन आहेत असं असं वाटतं. आता त्यामुळे जे व्यष्टीभूत आहे म्हणजे एक व्यक्ती किंवा त्या लिमिटेड एक देहाचा अभिमान धरला गेला, त्याला जीव म्हणतात. आणि जो पूर्ण समष्टीचा अभिमान जो धरतो तो ईश्वर. सच्चिदानंद रूपाला अभिमान नाहीये, म्हणजे ईश्वर ही संकल्पना ही सच्चिद आनंदच्या बरोबर प्रकृतीचा संबंध आल्यानंतरची आहे. म्हणजे थोडीशी ती खाली धरली जाते वेदांताच्या दृष्टीने. सच्चिदानंद आणि मग नंतर त्याचं सर्वज्ञत्व, सर्व शक्तिमत्व हे गुण घेऊन ते ईश्वर रूप किंवा भक्तवात्सल्य असं धरलं जातं. तर पण ते ईश्वर रूप जर जे आहे त्याला, ते मायेच्या आत नाहीये. मायेया त्याच्याद्वारे चालवली जाते आणि जीव मायेत अडकलेला आहे, हा फरक आहे. म्हणजे हे कसं समजायचं तर अ, समजा अ, कोणी गिर्यारोहणाला गेलेले आहेत आणि त्यातला एक्सपर्ट जो आहे तो फटाफट वर गेला. बाकीच्या टीम मधला एखादा मुलगा मुलगी जे काय तिकडे अडकले समजा. कधी होतं ना, डिफिकल्ट स्पॉट आहे, तर पुढे जायलाही भीती वाटते, खालीही उतरता येत नाहीत आणि तो अडकून जातो. तर जे वर पोचलेले आहेत ते त्याला बाहेर वर काढण्याकरता खाली येऊन वर घेऊन जातात. तसे परमात्मा जो आहे किंवा सद्गुरू जे आहेत ते या भूमितलावर येऊन अ, वर काढतात, पण ते त्या मायेत अडकलेले नसतात. तर हे इथे सांगितलं की जे व्यष्टी अभिमानी आहेत एका शरीराचं, हे माझं शरीर, हे माझं मन, यात जे अडकलेले आहेत ते व्यष्टी अभिमानीच आहे. ते किंचितज्ञ आहेत. म्हणजे किंचित म्हणजे कमी, अल्पज्ञ आहेत अगदी. आणि समष्टी अभिमानी तो सर्वज्ञ आहे. ते व्यष्टीभूत किंचितज्ञ समष्टी अभिमानी जो सर्वज्ञ
तो स्वतंत्र ईश्वर प्राज्ञ वाघवी अज्ञ जीव वर्गा, त्या ईश्वराला प्राज्ञ असंही म्हटलेलं आहे. कारण तोच ईश्वर अंतर्यामी स्वरूपात जेव्हा राहतो तेव्हा तो अ, त्याला सर्व ज्ञान आहे, तो साक्षी आहे असा व्यवहार होतो, त्याला प्राज्ञ म्हणतात. आणि तो वाघवी अज्ञ जीववर्गा, तो अ, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठतु भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. भगवान गीतेत सांगतात अर्जुनाला की तो जो ईश्वर आहे तो प्राज्ञ रूपाने अंतर्यामी रूपाने आपल्या सर्व जीवांच्या हृद्देशी राहतो. हृद्देशी म्हणजे योगांच्या हृदयी. आणि भ्रामयन सर्वभूतांनी यंत्रारूढानी मायया, तो त्या जीवांच्याच पूर्वकर्मानुसार त्यांचं सगळं भ्रमण घडवतो. भ्रमण म्हणजे फक्त शरीराचं नाही, मनाचंही. पण त्याला तो आधारभूत राहतो. म्हणजे म्हटलं तर तो काही करत नाही. जसं आपण म्हणतो की सूर्यामुळे आपल्याला अन्न मिळतं. सूर्याच्या किरणांनी वनस्पती फोटोसिंथेसिसने ऑक्सिजन तयार करतात. हे जे सगळं आहे त्याचा सूर्याला म्हटलं तर सूर्य करतो, म्हटलं तर सूर्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तसा ईश्वर इथे अंतर्यामी असणं हाही एक व्यवहार झाला. वास्तविक तो सर्वव्यापी आहे, आतही आहे, बाहेरही आहे. पण जीवाचा तो मी देह अभिमान असताना ईश्वराला अंतर्यामी म्हणून घ्यावं लागतं. आणि तो अंतर्यामी राहून यंत्रारूढानी भ्रामयन सर्वभूतानी, सर्वांना भ्रमित करून सर्व ठिकाणी फिरवत राहतो. आता ते भ्रमित करण्याचं काम आहे, ते काम मायेचं आहे. अविद्या हाही भ्रम आहे आणि विद्या हाही भ्रम आहे. पण विद्या हा भ्रम अविद्या या भ्रमाला काढून टाकणार आहे. म्हणजे मला मुक्ती मिळायला पाहिजे, असा ह्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर मला आता मुक्ती मिळेल, हाही अज्ञानाचा भाग आहे. पण तो बाकी सर्व अज्ञानाला दूर करतो. काट्याने जसा काढावा तसं ज्ञान हे म्हणजे शाब्दिक ज्ञान जे आहे ते अज्ञानाला घेऊन बाजूला होतं. आणि अनुभवात्मक विज्ञान म्हणजे सच्चिदानंद स्वरूप होणं हे घडतं. तर त्यामुळे व्यक्तीत गीतेतही सांगितलेलं आहे की जीवात क्षर आणि अक्षर असे दोन आयडेंटिटी असतात. म्हणजे उपनिषदातही म्हणजे गीतेत येतं द्वाविमो पुरुषो लोके क्षर मेवच, असं. म्हणजे एक क्षर म्हणजे शरणारा हा जीव, जो सूक्ष्मदेव आपलं मन आहे ते बदलत आहे सतत. आणि दुसरं अंतर्यामी जो तटस्थपणे राहणारा साक्षीभूत राहणारा तो ईश्वर, तो अक्षर आहे, तोच सर्वव्यापी आहे. पण याच्यापेक्षाही पुरुषोत्तम हा वेगळा आहे. तो पुरुषोत्तम म्हणजे पूर्ण सर्वव्यापक जो परमात्मा आहे तो. आता मग मायेच्या दोन शक्ती सांगतात, आवरण आणि विक्षेप. आता आवरण म्हणजे सच्चिदानंद स्वरूपावर त्याचं अज्ञान झालं. म्हणजे सर्प आहे असं जे वाटतंय, त्याच्या आधी काय झालं तर दोरी पडलेली आहे, ती दोरी दिसत नाहीये. फक्त दोरी आणि सर्प यातलं जे कॉमन प्रकार आहे तेवढ्यावरच लक्ष राहिले. आणि हे झालं आवरण. म्हणजे दोरीच्या ठिकाणी दोरी न दिसणं हे आवरण झालं. आणि मग सर्प दिसणं आणि मग त्यांनी घाबरणं हा झाला विक्षेप. तर ह्या दोन्ही शक्ती आहेत. इंग्लिशमध्ये आपण डिलिशन आणि डिस्टॉर्शन म्हणतो याला. आपल्या न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये पण हेच कन्सेप्ट आहे की आजूबाजूच्या परिस्थितीतल्या बऱ्याच गोष्टी आपण डिलीट करत असतो. म्हणजे त्या आपल्याला नोटीस होत नाहीत, फक्त भूतकाळातनं आपण त्या सेम एक्सपिरियन्स घेऊन त्यांनी त्याला रिप्लेस करत असतो. तर पहिलं म्हणजे आत्मतत्व न कळणं, अज्ञानाचं आवरण आहे. आणि त्याच्याऐवजी दुसरीकडे
मीपणा जो धरला जातो, अहंकार धरला जातो, तो विक्षेप झाला. तर या मायेच्या दोन शक्ती आहेत, आवरण आणि विक्षेप. त्यांनी ते स्वरूपाला आच्छादून ठेवते म्हणून त्याला आवरण म्हटलेलं आहे. आणि पण मागच्या वेळी कदाचित हे पाहिलं असेल, किंवा बुधवार आता शनिवारच्या सत्संगात कुठेतरी हा विषय आपला आला होता, की वेदांनाही छंद म्हणतात. छंद म्हणजे झाकून ठेवणारा. कारण वेदांमध्ये ईश्वरात सच्चिदानंदाचं तत्व झाकून ठेवलंय. आणि याचं उदाहरणही आपण पाहिलेलं. जर वेदाने ईश्वर झाकलाय, तर ईश्वर प्राप्तीसाठी वेदांकडे का जातो आपण, असा जर कोणी प्रश्न विचारला, तर पूर्वी एक ते जादूगार किंवा हातचलाखी दाखवणाऱ्यांचा एक खेळ असायचा नाही का, की 2-3 वाट्या आहेत, त्यातल्या एकात ते शंभरांची नोट म्हणा किंवा कॉईन ठेवलेलं आहे, आणि मग ते वाट्या इकडे तिकडे केल्या. आता त्या वाट्यातलं ज्या वाटीनी रुपया झाकून ठेवलाय, तेच झाकण, तीच वाटी उचलल्यावर आपल्याला रुपया मिळणार ना. तसं वेदांचं आहे, की बाकी सगळ्या ह्याच्यात ईश्वर झाकून ठेवलेलाच नाहीये. ते सगळे विषय मायात्मक आहेत. फक्त वेद वाङ्मय जे आहे आणि वेदांवर आधारित जे पुराण वाङ्मय आहे, इतिहास वाङ्मय आहे, तेच ईश्वरापर्यंत न्यायला उपयोगी आहे. बाकीचे सगळे व्यवहारात त्याचा उपयोग वाटत असेल किंवा असेलही, पण ते ईश्वरापर्यंत बाकी नेऊ शकत नाही. तर आवरण आणि विक्षेप. तर आवरणाने झाकून ठेवलेलं आहे. आणि पुढे सांगतायत आता, ईश्वर आणि मुक्तयासी सोडून इतर जीवासी आवरण पडे निश्चयसी मग अज्ञा अशी प्रतीती आहे. ईश्वराला आवरण नाही, किंवा जो तो आवरण छेदून बाहेर पडलेला ज्ञानी महात्मा आहे. एकदा ज्ञानाचं ज्ञान झालं म्हणजे तो सच्चिदानंदत्वाचा अनुभव आला, की पुन्हा बंधन होऊ शकत नाही. त्यामुळे ईश्वर आणि जो ज्ञानी महात्मा आहे, मुक्त आहे, त्यांना मायेचा बंध नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर हे आवरण आणि विक्षेप या मायेच्या शक्ती त्यांच्यावर काही परिणाम करू शकत नाही. म्हणून ईश्वर आणि मुक्तयासी सोडून इतर जीवासी आवरण पडे निश्चयसी मग मी अज्ञ अशी प्रतीती आहे. आत्मस्वरूपावर आवरण पडलं. आपण ती सिंहाची गोष्ट बघितली होती, की तो सिंहाचा एक छावा, ती सिंहीण जन्म घेऊन निघून जाते म्हणा किंवा काय, आणि तो त्या शेळ्यांच्या कळपात वाढतो. शेळ्या त्याला दूध पाजून वाढवतात. तो त्यांच्यासारखा चारा खायला लागतो. मग तो एक खरा सिंह तिकडे येतो. त्याला पाहून सगळ्या शेळ्या पळतात, तर हा सिंहही पळायला लागतो. छोटा जो छावा असतो तो. तर हा मोठा जो सिंह असतो, तो त्याला आश्चर्य वाटतं, की हा सिंह आहे आणि हा घाबरून पळतोय काय, आणि वर बॅ बॅ करत पळतोय. म्हणून ते जाऊन त्याला झडप खाऊन पकडतो. त्याला घेऊन एका नदीच्या किनारी येऊन त्याला प्रतिबिंब पाहायला सांगतात. आणि म्हणतो, तू आणि मी वेगळा नाही, आपण दोघेही सिंह आहोत. आणि मग बघ माझ्यासारखी डरकाळी पाहून, मग तो सिंह डरकाळी पाहतो. तसं हे जीव जे आहेत ते, त्याला ह्या आपण म्हणजे ही बुद्धी माझी, किंवा ही बुद्धी म्हणजेच मी आहे, किंवा हे शरीर म्हणजेच मी आहे, अशा अज्ञान आणि विक्षेपामुळे अशी भावना होऊन तो त्यात अडकतो. म्हणजे हे कसं आहे, की लहान मुलं नाही का, कधी समजा चेहऱ्याला काळं लावतात आणि आरशात बघून स्वतःच घाबरतात. तसाच हा प्रकार आहे, की स्वतःच मानलेलं आवरण आहे, ते काही खरं आवरण नाहीये, पण त्या आवरणाचा परिणाम होऊन मी अज्ञ अशी त्यांना प्रतीती होते. आणि ते एकदा झालं, की त्याच्या पुढे सगळ्या ती सिरीज सुरू होते. एकदा मी अल्पसुखी, अल्पज्ञानी,
किंवा मी पूर्ण अल्पसमर्थ आहे, मग आणि अल्पजीवी आहे अशीच भावना झाली, तर मी जास्ती जगावं, मला जास्त ज्ञान मिळावं. एक साधी गोष्ट आहे ना, समजा म्हणजे हे तर एक बेसिक इन्स्टिंक्ट आहे की समजा आपण एखाद्या ग्रुपमध्ये बसलेलो, त्यातले 2-3 जण आपण सोडून बाकीचे जण एकमेकांशी कानात कुजबुज करायला लागले, तर आपण म्हणतो ना, काय काय, अरे काय झालं, काय झालं. म्हणजे ही जी क्युरिओसिटी आहे, ती क्युरिओसिटी कुठून आली? तर आपण, खरा तर आपण ज्ञानी आहोत, पण मायेमुळे आपण अज्ञानी आहोत असं वाटायला लागल्यामुळे आपल्याला कळावं, आपल्याला माहिती असावं, आपल्याबद्दल कोण काय म्हणतात ते माहिती असावं, दुसऱ्यांबद्दल काय म्हणतात ते माहिती असावं, पैसे कसे मिळवावे हे माहिती असावं, जगात शोध कसे लागले हे माहिती असावं, वाईट माहिती असावं, चांगलं माहिती असावं, हे सगळं त्या विक्षेपातनं येतं. तर त्यामुळे एकदा ते झालं, तर मी असावं सत स्वरूपे, सत, चित आणि आनंद. सत स्वरूपापासूनच माया निर्माण झाली, चित स्वरूपापासून ज्ञान वेद हे निर्माण झाले, आणि आनंद स्वरूपापासून भक्ती निर्माण झालेली. तर त्यामुळे मी असावं ही जी वृत्ती आहे, त्यांनी स्वतःचं संरक्षण आणि माझे माझे म्हणून म्हटले त्यांचे संरक्षण, याच्याकरता मग घर बांधतो माणूस, अन्नासाठी प्रयत्न करतो, हे त्याच्यामुळे होतं. मला अजून कळावं, माझी सत्ता राहावी. सत्ता म्हणजे सततता, म्हणजे सर्वत्र मी असणं, ह्याचाच विकृती म्हणजे सगळं माझ्या मालकीचं असणं असं आपण समजतो. कारण ज्या मालकीच्या वस्तू आहेत त्या आपण माझं असं म्हणायला लागतो माणूस, की हे शरीर मी आहे म्हणायला लागतो. माझं म्हणता म्हणता मी कधी म्हणतो माहित नाही. एवढं मग वस्तूशी पण म्हणजे काही काही लोक आहेत की त्यांना स्वतःला लागलं किंवा मुलाला लागलं तरी दुःखी नाही होणार, पण त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीला स्क्रॅच पडला तर ते दुःख मुलाला लागलेल्या दुःखापेक्षा जास्त होतं. म्हणजे इतक्या त्या वस्तूमध्ये पण जीव त्यांचा अडकतो. तर हे ह्या मायेच्या आवरणामुळे होतं. आणि मग म्हणून कर्तृत्व, मी जास्त सुखी व्हावं, आनंद स्वरूप आपण असल्याचा विकृती काय, तर मला आनंद मिळावा, ह्याच्यासाठी मग प्रयत्न सुरू होतात. आणि असे होता अज्ञान कर्तृत्व भोक्तृत्व ये लागून, हे विक्षेपाचे कार्य जाणं नाना योनी भ्रमणरूप. एकदा अज्ञान झालं, अज्ञानाचं आवरण पडलं की नंतर कार्यरत होतो तो हा सगळा विक्षेप आहे. त्यांनी सगळी ही आपण जे वेगवेगळे कामं करतो, वागतो, बोलतो, विचार करतो आणि त्याचे संस्कार करून घेऊन पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडतो, ते हे विक्षेपाचंच कार्य आहे. विक्षेप हे सुखदुःख, विक्षेपची भूतभौतिक कार्य जे सकळीक विक्षेप एक पसरला. आवरण शक्तीचं काम फक्त अज्ञान आहे. म्हणजे गाढ झोपेत तेच अज्ञान असतं. गाढ झोपेत ना हे विश्व आहे, ना तुझं माझं आहे, ना आवडतं नावडतं आहे, फक्त अज्ञान आहे. पण ते जर सोडलं तर जागृत स्वप्नावस्थेत जे बाकी सगळे व्यवहार होतात ते सगळं विक्षेपाचं कार्य आहे. आणि त्याच्या योगानेच मगाशी बघितल्यामुळे जन्ममरण ही त्याच्या योगाने आहे. म्हणजे सत्व रज तम पैकी तमानी काय आहे, तम हे तमानी अज्ञान आहे. रजानी सगळा जो प्रयत्न चाललेला आहे तो रजानी. तो रज जर तमाबरोबर लागला तर नीच योनीला जाण्याचा रस्ता ठरतो. तो जर सत्वाबरोबर लागला तर वरच्या योनीला जायला लागतो. आणि तो पूर्ण सत्वात परिणित झाला तर त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन त्या विक्षेपाच्या बाहेर पडतो, आणि एकदा विक्षेपाच्या बाहेर पडला की मग अज्ञानाच्याही बाहेर पडतो. तर त्यामुळेच ते सांगतात अज्ञान चक्राचा जेव्हा भेद होतो तेव्हा विक्षेप सगळा गेलेला आहे, पण अजून ज्ञान झालेलं नाहीये. म्हणजे भ्रम गेला पण ज्ञान झालेलं नाहीये. म्हणजे थोडीशी ती
गाढ झोपेच्या सिमिलर अवस्था आहे, पण जाणीव आहे तिथे. आणि मग त्यामुळे तिथे आपलं कर्तृत्व राहत नाही, तेव्हा सद्गुरूच आपल्याला पुढे नेतात. असो, तो वेगळा विषय आहे. पण मुख्य हे आहे, की हे सगळं जे कार्य चाललेलं आहे किंवा हे विश्व जे दिसतंय, हे सगळं विक्षेपाचं कार्य आहे. म्हणजे थोडक्यात रज्जूवर साप दिसला, मग तो साप भयंकर होता, तो असा फुत्कारला, असं जे सगळे भ्रम होतात, ते म्हणजे विक्षेप आहेत. नेमकं तेच आलंय उदाहरण पुढे. ते आपण नेहमी म्हणतो ना, स्वतःचं काही सांगत नाही, महाराजांनीच सांगितलेलं आहे. ते खरंच तसंच आहे, कारण ते म्हणजे त्या त्यावेळी त्यांनी त्यांनी सांगितलेलं त्या त्यावेळेच तसं तसं आठवत जातं. तर तेच आता पुढे आलंय. जैसी मंदाद मंदांधकारी पडली असता दोरी, ते नेणता अंतरी वाटे खरोखरी हा सर्प. जो हा विकल्प घे मनी याची होय जो हा विकल्प घे मन याची होई आवरण, मग धडकी कंप होय दारुण, तो विक्षेप जाण अर्जुना. दोरीचे होता ज्ञान होय सर्प भ्रम निरसन, मग विक्षेप राहिला म्हणून तया कोण गडबडे. म्हणजे हे का सांगितलं, तर समाधी अवस्था प्राप्त झाली म्हणजे तो महात्मा मुक्त झाला, तरी पण देह आहे, प्रारब्ध आहे, त्याच्यामुळे समाधीतनं बाहेर आल्यावर त्याला सुखदुःख आहे असं वाटतं, किंवा ऍक्च्युअल सुखदुःख थोडंफार होतही असेल, पण त्यांनी त्याला बंद होत नाही, कारण तो उरलेला विक्षेप आहे. मग बंद का होत नाही, तर त्याचं एक रामकृष्ण परमहंसांनी उदाहरण दिले. इथे जसं सापाचं उदाहरण आहे, तसं तिथे रामकृष्ण परमहंसांनी छान उदाहरण दिलंय, की समजा एखाद्याला स्वप्नात वाघ आला आणि वाघ त्याला खायला येतोय, आणि घाबरून तो उठला. उठल्यावर त्याला लक्षात येतं ते स्वप्न आहे, खरं नाही, म्हणजे त्याची भीती गेली. पण ती स्वप्नात जी धडकी भरलेली आहे, ती धडधड शांत व्हायला, श्वास जो लागलेला आहे तो शांत व्हायला थोडा वेळ जातो. पण तो शांत व्हायला वेळ जातो, त्यांनी त्यांचं काही नुकसान होत नाही, त्यांनी त्यांना काही भीती वाटत नाही, कारण भीती तर आधीच गेली. तर तसं आहे, की ज्ञान झाल्यावर पण अज्ञान गेलं, पण अज्ञानाचं कार्य जे विक्षेप आहे, ते पूर्वकर्म, पूर्व प्रारब्ध, तेवढे भोग संपेपर्यंत ते तसंच राहते. दोरीचे होता ज्ञान होय सर्प भ्रमनिरसन, मग विक्षेप राहिला म्हणून तया कोण गडबडे. जे जसे जीवा अज्ञान त्याचे होता निरसन, जीवान होय भ्रमण विक्षेपाने सर्वथा. म्हणजे एकदा अज्ञान गेलं तर तो विक्षेप राहिला म्हणून जीवाचं भ्रमण होत नाही. याचं खूप चांगलं उदाहरण याच स्वतःच आता आपण दत्तात्रय अर्जुनाला उपदेश करतायत, सहस्रार्जुनाला. त्या सहस्रार्जुनाचंच उदाहरण आहे. पुढे तुम्ही दत्त महात्म्यात पाहिलं तर तो म्हणजे नदीत तो विहार करतोय स्त्रियांबरोबर वगैरे. तर त्याच्यात इतकं सुंदर वर्णन आहे, की ते मनाला ते विहार करायची इच्छा आहे त्याच्या, पण तो त्या मनापासून वेगळा आहे. आपल्याला त्याचा विचार थेरॉटिकली करता येईल, पण ते पूर्ण आपल्याला कळू शकत नाही. की अ, आपल्याला जनरली काय वाटतं, की एकदा ज्ञान झालं की मग कोणते विकार नाहीत किंवा हे नाही. पण अर्जुनाचं इतकं चांगलं उदाहरण आहे, की ते विकार पण आहेत, पण ते विकार मनाचे आहेत, आणि हा त्याच्यापासून अलिप्त आहे. तर त्यामुळे हे दत्त महात्म्याचा हेच खूप फायदा असा आहे, की आपल्याला त्या म्हणजे गोष्टीरूप पण आहे, आणि त्याच्याशिवाय नुसतं आत्मज्ञानाचा उपदेश नुसता नाही, त्यातले हे बारकावे जे आपल्याला तसे कळून येणं शक्य नाही, ते पण ह्यात आलेले आहेत. म्हणून महाराज सांगतात, की दत्त महात्म्यात सर्व सिद्धांत आलेले आहेत. त्यामुळे अ, पुढे कधी जमलं तर पूर्णच आपल्याला घ्यायचं आहे दत्त महात्म्य. कारण छोट्या छोट्या गोष्टीत अगदी दत्त महात्म्याची सुरुवातच आहे. ते सुरुवातीला गणपतीची जी हे केले तो
कलियुगी जो गंधर्व नगरीत स्थित आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे गाणगापुरात राहणारे नरसिंह सरस्वती असाही अर्थ आहे आणि गंधर्वपुरीत राहणारा गणेश असाही अर्थ आहे. असो, तर आता हा, जे असे दिवा अज्ञान त्याचे होता निरसन, जीवा न होय भ्रमण विक्षेपाने सर्वथा. एकदा ज्ञान झाल्यानंतर समजा त्याच्याकडनं काही वरकरणी दिसणारं पाप जरी घडलं तरी ते, जसं भाजलेल्या बिया पेरल्यावर त्याच्यातनं झाड येत नाही, तसं ते काही पुण्यपाप जे आहे त्यातनं त्यांच्या मुक्तीला बाधा येत नाही. मग काय होतं, तर सज्जनांचं जे पाप, जे ज्ञानी महात्मे आहेत त्यांच्याकडनं जर काही पाप झालं किंवा त्यांच्याकडनं काही पुण्य झालं तर त्यांनी त्यांच्यावर परिणाम होत नाही, पण कर्मसिद्धांताप्रमाणे प्रत्येकाने पुण्य आणि पापाला त्याचं फळ मिळणं तर आवश्यक आहे, नाही तर हिशोब कसा लागेल सगळा. तर त्याचा हिशोब असा सांगितलाय महाराजांनी की जे त्या ज्ञानी महात्म्याची सेवा करतात त्यांच्याकडे त्यांचं सगळं पुण्य जातं. जे त्यांना विरोध करतात, त्यांचे दोष काढतात किंवा त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्याकडे त्यांचं सगळं पाप निघून जातं. असं त्याची व्यवस्था महाराजांनी सांगितलेली आहे. इथपर्यंत आले लक्षात? काही विचारायचं आहे? समजलं आतापर्यंत. समजलं ना? आता एक एक क्रमाने सृष्टी कशी निर्माण झाली ते सांगितलंय. परब्रह्म तत्वात परब्रह्म हे सच्चिदानंद आहे, तिथे त्यामुळे संकल्प असणं शक्य नाही, विकल्प असणं शक्य नाही. तिथे ज्ञान अज्ञान हाही व्यवहार असणं शक्य नाही. त्यामुळे प्रकृती, मूळ प्रकृती ही मानलेली आहे, कारण हा सगळा भास, त्यामुळे त्याचं कारण हाही भास, त्यामुळे ती प्रकृती मानलेली आहे. तर ती परब्रह्म तत्वापासून प्रकृती निर्माण झाली. म्हणजे तो सुरुवातीला जो एकोहम बहुश्याम हा जो संकल्प तयार झाला, तर ते प्रकृतीचं पहिलं कार्य आहे. तर प्रकृती ही कार्याने दाखवली जाते, कारण प्रकृतीला काही प्रॉपर्टी नाही, ती सच्चिदानंदासारखीच अनिर्वचनीय आहे. कारण जे काही प्रॉपर्टी किंवा गुणाच्या माध्यमातून सांगितलं जातं ते तर सगळं प्रकृतीचं कार्य आहे. पण प्रकृती ही संकल्प विकल्पात्मक आहे, त्यामुळे ती सच्चिदानंद ही मानता येत नाही. म्हणून ती ईश्वराची शक्ती, महामाया, आदिमाया, जगदंबा अशा प्रकारे तिला आपण म्हणतो. जगाची आई, अंब म्हणजे आई, म्हणून जगदंबा तिला आपण म्हणतो. तर पहिलं कार्य काय? तर पहिलं कार्य म्हणजे पूर्ण जे विराट स्वरूपाची जी बुद्धी, त्याला महत्तत्व म्हणतात. म्हणजे मूळ जे अंतःकरण तत्व जे तयार झालं ते प्रकृतीपासून पहिल्यांदा तयार झालं. कारण कोणतंही कार्य होण्याकरता पहिल्यांदा तर बुद्धीची आवश्यकता आहे. मग बुद्धीत विचारांची आवश्यकता, मग ते विचार कसे, तर सत्वरज तमात्मक असतात, त्यामुळे गुणांची आवश्यकता आहे. त्यामुळे एक एक करून त्या गोष्टी तयार होत गेल्या. ते कशा झाल्या, तर पहिल्यांदा महत्तत्व तयार झालं, म्हणजे विराट स्वरूपाचं बुद्धी. त्याच महत्तत्वाचे, आपल्या प्रत्येकाची बुद्धी ही त्याच महत्तत्वाचा भाग आहे. तर त्यामुळे सगळ्यांना जगाचे अनुभव वेगळे आले तरी एक काहीतरी जे कॉमन वाटतं, त्याचं कारण ते मूळ जे महत्त्व आहे, म्हणजे विराटाचं मन म्हणजे हिरण्यगर्भ, आणि त्याचं कारण शरीर शरीर तेजस सांगितलंय. तर त्या मनाला, हिरण्यगर्भाला जो कल्पना झाली ते हे जग आहे. तीच ही कल्पना आपण सगळे पुढे चालवतो आणि त्यात वैयक्तिक कल्पनेचा आपण भर टाकतो. मागे आपण बघितल्याप्रमाणे की सगळ्यांना आकाश निळं दिसतंय, सगळ्यांना वनस्पती हिरव्या दिसत आहेत,
पण त्यातही मला आता जे दिसतंय ते तुम्हाला दिसणार नाही, किंवा एखाद्या व्यक्तीशी आपलं जे नातं आहे, एका स्त्रीला आई म्हणेल तर दुसरा बहीण म्हणेल, तिसरा मुलगी म्हणेल, चौथा बायको म्हणेल. हे जे आहे हे वैयक्तिक लेवलवरचे विकल्प सगळे तयार, संकल्प विकल्प तयार होतात. पण मूळ जी सृष्टीची कल्पना आहे ती त्या विराट स्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या मनाने म्हणजे हिरण्यगर्भाने केलेली जी कल्पना आहे तोच हा सगळा सृष्टीचा भास आहे, आणि त्यामुळे सगळ्यांनाही ती तशीच दिसते म्हणून ती खरी वाटते. स्वप्नात जे आपल्याला दिसतं ते स्वप्नातले असं आपण धरून चालू की स्वप्नात ची जी सृष्टी आहे त्याचा हिरण्यगर्भ म्हणजे आपलंच मन आहे. म्हणजे आपल्या मनाची सृष्टी स्वप्नात असते, आणि जागृतावस्थेत त्या विराट स्वरूपाच्या मनाची सृष्टी असते, त्याचा आपलं मन हे भाग असतो. तर म्हणून सुरुवात ती बुद्धीपासून, अंतःकरण तत्वापासून व्हायला म्हणून प्रकृतीपासून अ, अ, महत्त्व झालं म्हणून, आणि त्या मूळ प्रकृतीपासूनच म्हणजे आदिमायेपासूनच अ, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांची उत्पत्ती आहे. आणि म्हणूनच देवीला आणि महत्त्व ही तिच्यापासूनच, मूळ प्रकृतीपासून झालंय. ते महत्त्व रूपानेही तीच आहे, म्हणून बुद्धिरूपी ही तीच आहे. म्हणून या देवी सर्व रूप भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिना, संस्थिता म्हटले. बुद्धीच्या रूपाने ती मूळ प्रकृती जी आहे ती स्वतः सगळेच कार्य हे मूळ प्रकृतीचं आहे. पण पहिलं कार्य मूळ प्रकृतीचं बुद्धी असल्यामुळे सगळ्या या मायेच्या राज्यात सर्वात आदिमायेचं मूळ स्वरूप कोणतं असेल तर ती बुद्धी आहे. म्हणून या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. आणि सगळ्याची उत्पत्ती तिच्यापासून आहे, तर मूळ त्या बुद्धीचीही उत्पत्ती तिच्यापासून आहे. म्हणून तिला या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. आणि त्याच्यात महाराजांनी त्या मातृरूपेण संस्थितेचा अजून एक अर्थ सांगितलाय की प्रमातृरूपेण संस्थिता, म्हणजे अंतर्यामी स्वरूपाने तीच आहे. तीच भगवती सर्वेश्वरी किंवा सर्वेश्वर असं महाराजांनी सांगितलं. असो, हे थोडंसं एक्सप्लेन केलं कारण याचा उपयोग पुढे होत राहणार आहे, आणि हे विषय आपण परत परत घेतले जाणारे विषय नाहीयेत. त्यामुळे जिथे थोडंसं जास्त सांगावं असं वाटतं तेवढं आपण घेऊ आणि पुढे जाऊ. इथपर्यंत लक्षात आलंय महत्त्व. परब्रह्म, हो. परब्रह्मापासून प्रकृती आणि त्याच्यापासून महत्त्व निर्माण झालं, आणि महत्त्वापासून मग अहंकार निर्माण झालेला आहे. अजूनही गुणांची सुरुवात नाहीये. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्याला एक कायम प्रश्न असतो की सगळी जी कार्य आपण करतो किंवा मनाने विचार करतो तो आयदर सात्विक, राजस किंवा तामस असणारच. मग त्याच्या पलीकडे कसं जायचं हा मुख्य प्रश्न आहे ना. अध्यात्म सगळं काय आहे की निस्त्रैगुण्य भवार्जुन, भगवान जे म्हणाले त्रिगुणांच्या पलीकडे तू जा म्हणून अर्जुनाला म्हणालेत, आणि कशाने जा? योगाने. तर हाच अध्यात्म मार्ग आहे ना. ह्या त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यावरच परब्रह्माची प्राप्ती आहे. अत्री आहे. अत्री आणि अनसूया म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जे आहेत, ज्यांना कोणाबद्दलही असूया नाही, त्यांच्या चित्तात परब्रह्म प्रकट होतं. दत्त म्हणजे ते परब्रह्म स्वतःला देतं त्यांना. म्हणून दत्तात्रय हे अत्री आणि अनुसूयेच्या पोटी आलेत. म्हणजे त्या त्रिगुणाच्या पलीकडे बुद्धीला कसं जाता येईल असं आपण म्हणतो, तेव्हा आपलं मन, आपली बुद्धी ही त्या त्रिगुणात अडकलेली आपल्याला वाटते. खरं पाहायला गेलं तर बुद्धीनंतर अहंकार, त्याच्यानंतर त्रिगुण, त्याच्यानंतर पंचमहाभूत असं सगळं होत गेलेलं आहे. तसंच व्यष्टी स्वरूपात पण मन तयार झालं, त्याच्यानंतर त्याच्यापासून इंद्रिय झाले. पण वास्तविक काय होतं, आपल्याला आपण वाटतं की आपण इंद्रियांचे दास होतो. पैसे कशाला कमवायचे? खायला प्यायला, जिभेला मिळालं पाहिजे, पाहिजे ते भोग घेतले पाहिजेत असं
उलट होतं. म्हणजे जे कारण आहे ते कार्याच्या अधीन आहे असं जे वाटतं, हा विक्षेप शक्तीचा अजून एक परिणाम आहे. तर हे जर आपल्याला लक्षात आलं, ह्या सगळ्या अनालिसिसचा उपयोग काय, की तो जर सिक्वेन्स कळला तर कोणत्या सिक्वेन्सने आपल्याला वर जायचं आहे याचा एक अंदाज येतो. आणि तटस्थपणा आणताना ह्या गोष्टीचा उपयोग होतो, की समजा भरपूर राग आलेला आहे किंवा भरपूर कामभावना निर्माण झाले किंवा भरपूर दुःख होते, त्यावेळी सुख दुःख हे त्रिगुणांमध्ये येतात. आणि बुद्धी तर माझी याच्या बरीच वरची आहे. तर त्यामुळे बुद्धीत माझ्या दुःख आहे का एवढा जरी विचार त्या क्षणाला घडला तरी बरंच आपल्या त्या जी काही इमोशन असेल त्याच्यापासून आपण वेगळे होऊ शकतो. तर ब्रह्मापासून प्रकृती, ती पासून महत्तत्वोत्पत्ती, महत्तत्वापासून अहंकारोत्पत्ती, त्यापासून होती पंचभूते, महत्तत्वापासून अहंकार निर्माण झाला. आता हा जो अहंकार आहे तो सुरुवातीला शुद्ध आहे. कारण महत्तत्व शुद्ध आहे. तिथे अजून गुणांचा अशुद्धी ही गुण जेव्हा पिक्चर मध्ये येतात तेव्हा शुद्ध अशुद्ध हा सगळा हिशोब सुरू होतो. तर तसं महत्त्व नाहीये. आणि अहंकार जरी असला तरी तो सुरुवातीचा अहंकार फक्त काय अहंकार आहे, तर अहम ब्रह्मास्मी हा अहंकार आहे. म्हणजे तो मी आनंद रूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे असं म्हणणारा मी म्हणून जे राहतो तेवढाच तो अहंकार आहे. पण तिथे प्रकृतीचं कार्य थांबलेलं नाहीये. त्यामुळे ती तिथे न थांबता त्या अहंकारापासून आता इथे मोठ्या महाराजांनी थोडक्यात दिलेलं आहे, त्यामुळे सगळ्या स्टेप्स कव्हर झालेल्या नाहीयेत. नाहीतर इथे कसं होतं की महत्त्वापासून अहंकार झाल्यावर तो अहंकार सात्विक राजस तामस अहंकारात कन्वर्ट होतो. कारण सत्वरज तम हे गुण पहिल्यांदा तयार होतात. हे त्रिगुण तयार झाले की त्या त्रिगुणांच्या योगाने पंचमहाभूताच्या तन्मात्रा तयार होतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की पण इंद्रियांचे विषय हे इंद्रियाच्या नंतर आले, पण तसं नाहीये. या ज्या तन्मात्रा तन्मात्रा म्हणजे या पंचमहाभूतांचे जे विषय आहेत ते म्हणजे येईल आता पुढे पण ते येईल. पण त्या तन्मात्रा आधी तयार झाल्या. म्हणजे शब्द सर्वात आधी शब्द झाला. प्रणवाच्या द्वारांनी पहिल्यांदा सच्चिदानंद जे आहे ते पहिल्यांदा सगुण रूपात आलं. म्हणजे महत्त्व आणि अहंकार हा पण गुणात धरला गेला नाहीये. शब्दापासून गुणाची सुरुवात आहे. त्यामुळे खरं तर शब्दस्पर्श रूपरस गंध नंतर तयार होतात. पहिल्यांदा ते त्रिगुण तयार झाले. आणि त्या त्रिगुणाच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी हे शब्दस्पर्श रूपरस गंध हे विषय तयार झाले. शब्द हे सत्वाचं कार्य आहे. स्पर्श हे सत्वरज